नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 17 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय कौटुंबिक धन प्रेषण दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 16। स्पष्टीकरण: नुकताच आंतरराष्ट्रीय कौटुंबिक धन प्रेषण दिन जून 16 रोजी साजरा करण्यात आला आहे। हा संयुक्त राष्ट्रांद्वारे मान्यताप्राप्त दिवस आहे। हा दिवस परदेशात काम करणाऱ्या त्या प्रवासी कामगारांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, जे आपल्या देशातील आपल्या कुटुंबातील सदस्यांना पैसे पाठवतात। हा पैसा त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मोलाची मदत करतो। प्रश्न 2. नुकतीच कोणत्या राज्यात टपाल विभाग द्वारे ड्रोन आधारित टपाल सेवा सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, हिमाचल प्रदेश। स्पष्टीकरण: टपाल विभागाद्वारे ड्रोन आधारित टपाल सेवा सर्वप्रथम हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली आहे। मुख्य मार्ग: ही सेवा मंडी मुख्य टपाल कार्यालय आणि रेहरधार शाखा टपाल कार्यालय दरम्यान सुरू करण्यात आली आहे। वेळेची बचत: दुर्गम टेकड्या आणि रस्त्यांमुळे ज्या प्रवासाला पूर्वी 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागत असे, तो प्रवास आता ड्रोनच्या मदतीने अवघ्या 7 मिनिटात पूर्ण होतो। हिमाचल प्रदेश राज्याची माहिती: राजधानी शिमला, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल कविंदर गुप्ता। आता पाहू हिमाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। हिमाचल प्रदेश सरकारने आपल्या 2026-2027 च्या अर्थसंकल्पात सर्वात गरीब कुटुंबांसाठी मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा केली। हिमाचल प्रदेशात लोसार उत्सव साजरा करण्यात आला। भारताचे दुसरे ट्यूलिप गार्डन हिमाचल प्रदेशात स्थापित करण्यात आले आहे। हिमाचल प्रदेशने पढाई विथ AI म्हणजेच AI सोबत अभ्यास नावाचा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला। MSME मंत्रालयाने हिमाचल प्रदेशात नवीन तंत्रज्ञान केंद्राला मंजुरी दिली। प्रश्न 3. नुकतेच जीवशास्त्रातील अनन्यसाधारण योगदानासाठी MBO गोल्ड मेडल 2026 ने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गौतम डे। स्पष्टीकरण: नुकतेच युरोपमध्ये जीवशास्त्र क्षेत्रात अनन्यसाधारण योगदानासाठी प्रतिष्ठित MBO गोल्ड मेडल 2026 ने भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉक्टर गौतम डे यांना सन्मानित करण्यात आले आहे। डॉक्टर गौतम डे सध्या जर्मनीतील हिडेलबर्ग येथे असलेल्या युरोपियन मॉलिक्युलर बायोलॉजी लॅबोरेटरीमध्ये कार्यरत आहेत। त्यांना हा पुरस्कार केंद्रकीय संघटन आणि पेशी विभाजनाच्या उत्क्रांतीच्या उत्पत्तीवरील त्यांच्या उत्कृष्ट संशोधनासाठी प्रदान करण्यात आला आहे। त्यांनी हा प्रतिष्ठित बहुमान स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा विद्यापीठातील ओमाया डुडिन यांच्यासोबत सामायिक केला आहे। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर सूरज प्रसार यांना शौर्य चक्र ने सन्मानित करण्यात आले। FE बेस्ट बँक्स अवॉर्ड्स 2026 मध्ये बँकर ऑफ द इयरचा पुरस्कार के सत्यनारायण राजू यांना मिळाला। 2026 चा प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस स्पोर्ट्स अवॉर्ड मिळवणारे लिओनेल मेसी हे पहिले फुटबॉल खेळाडू बनले आहेत। अभिलाषा बराक यांना संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। AB क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026 मध्ये हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरण ला पब्लिशर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अन्न आणि कृषी संघटनेच्या एग्रीकोल मेडल ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले। प्रश्न 4. नुकतेच कोणत्या राज्यातील जादूपटिया चित्रकलेला GI टॅग मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, झारखंड। स्पष्टीकरण: जादूपटिया चित्रकलेला झारखंड राज्याचा GI टॅग मिळाला आहे। ही चित्रकला संताळ जमातीचे कलाकार बनवतात। हे चित्र रेखाटणाऱ्या चित्रकारांना जादू असे म्हटले जाते। यामध्ये केवळ नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो। यात प्रामुख्याने स्थानिक चालीरीती आणि लोककथांची चित्रे रेखाटली जातात। झारखंड राज्याची माहिती: राजधानी रांची, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राज्यपाल संतोष गंगवार। आता पाहू झारखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी। भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे आणि वैशिष्ट्यपूर्ण भिंतीचे म्हणजेच फीचर वॉलचे उद्घाटन रांची विमानतळावर करण्यात आले। झारखंड सरकारने प्राथमिक शाळांमध्ये 0 प्राथमिक गळती दर साध्य केला आहे। भारताचे पहिले मोती पालन केंद्र हजारीबाग येथे तयार झाले आहे। ईशांक सिंगने पालकची सामुद्रधुनी 9 तास 50 मिनिटात पोहून पार केली। झारखंडच्या संघाने 2026 मध्ये
16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. वनजीवी दीदी उपक्रम झारखंडमध्ये सुरू करण्यात आला आहे. माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबुरू झारखंडमध्ये राबवण्यात आले. प्रश्न 5. नुकतेच ग्लोबल चेस लीग च्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. बेंगळुरू. स्पष्टीकरण. ग्लोबल चेस लीगच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन भारतातील बेंगळुरू शहरात केले जाईल. ही रोमांचक स्पर्धा 3 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. ही प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ लीग सलग दुसऱ्यांदा भारतात आयोजित केली जात आहे. यापूर्वी तिसऱ्या हंगामाचे आयोजन मुंबईत झाले होते. प्रश्न 6. नुकतीच प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिली रेडिओलिगन थेरपी कोणत्या देशात लॉन्च करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भारत. स्पष्टीकरण. नुकतीच प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिली रेडिओलिगेन थेरपी भारतात लॉन्च करण्यात आली आहे. स्विस औषध निर्माता कंपनी नोव्हार्टिसने पल्युव्हिक्टो नावाचे अचूक कर्करोग उपचार सादर केले आहे. ही थेरपी विशेषतः अशा रुग्णांसाठी आहे ज्यांच्यावर इतर पद्धतींनी उपचार करणे कठीण असते. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे. जवाहरलाल नेहरू बंदर हे भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून घोषित करण्यात आले आहे. अहमदाबाद येथे आयोजित वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने पहिले स्थान पटकावले. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद भारताने जिंकले. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर 18 आशिया चषक जिंकला. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा विकास बाजार बनला आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6 नुसार भारतातील एकूण जन्मांपैकी 90.6% जन्म आता रुग्णालयांमध्ये म्हणजेच संस्थात्मक प्रसूती होत आहेत. प्रश्न 7. नुकताच महिला आणि पृथ्वीच्या सुपिकतेच्या सन्मानार्थ राजा महोत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ओडिशा. स्पष्टीकरण. नुकताच राजा महोत्सव प्रामुख्याने ओडिशा राज्यात साजरा करण्यात आला आहे. हा सण 3 दिवस चालतो. हा प्रामुख्याने महिला, स्त्रीत्व आणि पृथ्वीच्या सुपिकतेला समर्पित आहे. अशी श्रद्धा आहे की या 3 दिवसांत धरती माता म्हणजेच भूदेवी मासिक पाळीतून जातात. हा सण मान्सूनच्या आगमनाचेही प्रतीक आहे. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. प्रतिष्ठित रशिया ग्रँड मास्टर कप 2026 जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय ठरले आहेत. ओडिशा सरकारने सर्व सरकारी संस्थांमध्ये बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली आहे. ओडिशा सरकारने शासकीय वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केली आहेत. समुदाय केंद्रित सांस्कृतिक उत्सव निमापारा पथा उत्सव 2026 चे उद्घाटन ओडिशात करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये विमानमंडळी पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले. DRDO आणि भारतीय हवाई दलाने ओडिशा किनारपट्टीवर ताराग्लाइड शस्त्रास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. भारताने ओडिशा येथे आर्टिशिप मिसाईल NASMSR ची यशस्वी चाचणी घेतली. प्रश्न 8. नुकतीच भारतीय विमान नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या सदस्य एकचोरी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. दिनेश पंत. स्पष्टीकरण. नुकतेच दिनेश पंत यांची भारतीय विमान नियामक आणि विकास प्राधिकरणाचे नवीन सदस्य एकचोरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय आयुर्विमा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रुद्रगौरव श्रेष्ठ यांची तुर्की प्रजासत्ताकात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुमार शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय विद्या भवनचे अध्यक्ष म्हणून बनवारीलाल पुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेंद्र सिंग मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE अध्यक्षपदी लोखंडे प्रशांत सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 9. नुकतीच गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मानके ठरवणारी पहिली जागतिक संधी करार कोणी स्वीकारली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ILO.
स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने ILO गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी पहिला जागतिक करार स्वीकारला आहे. हा करार जिनेव्हा येथे आयोजित 114व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत मंजूर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO. स्थापना 11 एप्रिल 1919. मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड. महासंचालक गिल्बर्ट होंगबो. प्रश्न 10. नुकतीच श्रम आकडेवारीवरील उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. अलख एन शर्मा. स्पष्टीकरण. शासनाने सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख एन शर्मा यांची श्रमसांख्यिकीवर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही समिती भारतातील रोजगार आणि श्रम बाजाराशी संबंधित आकडेवारीचा आढावा घेईल. श्रम आकडेवारी अधिक अचूक, तपशीलवार आणि वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुधारणा सुचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न 11. नुकतीच महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. केरळ. स्पष्टीकरण. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना नुकतीच केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. लाभार्थी या योजनेचा लाभ राज्यातील सर्व वयोगटातील महिला आणि तृतीयपंथी व्यक्ती घेऊ शकतात. बस सेवा ही सुविधा केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या साध्या बसेसमध्ये दिली जात आहे. उद्देश महिलांना सुरक्षित, किफायतशीर प्रवास देणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केरळ राज्याची माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री व्ही सतीशन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. केरळमध्ये इचाथलाकेंडा इकॉनॉमी गटा नावाच्या माशाच्या एका नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉप ही डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भारताचे पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय केरळमध्ये स्थापित करण्यात आले आहे. सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी केरळमध्ये प्रोजेक्ट झिरो सुरू करण्यात आला आहे. केरळ विधानसभेचे 25वे अध्यक्ष म्हणून थिरुवंचर राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. केरळ सरकारने भारताचा पहिला समर्पित कॅबिनेट स्तरीय AI पोर्टफोलिओ लॉन्च केला आहे. केरळ सरकारने भारताचा पहिला वृद्ध काळजी विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण डिजिटल बँकिंगचा अवलंब करणारे केरळ हे भारताचे पहिले राज्य बनले आहे. प्रश्न 12. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या युरोपीय देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. स्लोव्हाकिया. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच स्लोव्हाकियाला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान बनले आहेत. 1993 मध्ये स्लोव्हाकिया हा एक स्वतंत्र देश बनल्यानंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची ही पहिली ऐतिहासिक भेट आहे. या भेटीदरम्यान त्यांनी द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्यासाठी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. स्लोव्हाकिया देशाची माहिती. राजधानी ब्रातिस्लाव्हा. चलन युरो. राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल पीस इंडेक्स 2026 जागतिक शांतता निर्देशांक 2026 मध्ये कोण अव्वल स्थानावर राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आइसलँड. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला. जवाहरलाल नेहरू बंदर हे भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील चुरहाताल हे भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका या खुल्या आकाशाखालील नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा सौदी अरेबिया हा 26वा सदस्य देश ठरला आहे. GI प्रमाणित आल्याच्या शेतीसाठी मिझोराम सरकारने अदरक मिशन सुरू केले आहे. किर्गिस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड झाली आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. 23व्या फिफा विश्वचषक 2026 चे उद्घाटन मेक्सिकोमध्ये करण्यात आले. मध्य प्रदेशमधील चंदेरी येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला पांढरा गिधाड आढळला आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे व्हेल माशांचे स्मशान शोधले आहे.
जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली आहे. भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न: नुकतेच कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन मिलाप अंतर्गत 1470 बेपत्ता लोकांना त्यांच्या कुटुंबियांशी मिळवून दिले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.